नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, मानिनीताई काव्या आणि जीवाला त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारताना आपण बघत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीलाच बघतो की काव्या म्हणते की सगळ्यांचं एकत्र देवासमोर उभं राहून शुभम करोती म्हणणं सगळं मिस करते काकू. खरंच हे सगळं खूप नशिबात होतं माझ्या. आता मला माझं नशीब आवडायला लागलेलं असताना मी आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात आपण बघतो की जीवा पण तिथे आलेला असतो. काव्या म्हणते की मी माझ्या नशिबाला माझी साथ सोडू नाही देणार काकू. आणि बघा प्रेक्षकांनो, काव्याला पाहून जीवा पुढे जाणार तेवढ्यात मानिनीताई म्हणतात की जीवा थांब. आणि मानिनीताई म्हणतात की ये इकडे बस. तेवढा जीवा म्हणतो की काय झालं आई. मानिनीताई म्हणतात की अरे ये ना बस. त्या म्हणतात की मी तुला सांगते आणि तू ऐकतच नाहीयेस. बघा प्रेक्षकांनो, इथे हे जीवा आणि काव्य समोरासमोर आले तर त्यांना दोघांनाच असं ऑकवर्ड आणि बेचैनी झालेली असं वाटतंय की काय होतंय त्यांनाच माहिती आहे. आणि बघा ना प्रेक्षकांनो, इकडे काव्या जीवाच्या नजरेला पण नजर मिळवू शकत नाहीये असं काहीसं दिसतंय. ती तिथून उठण्याचा प्रयत्न करत असते, पण मानिनी काकू तिला काही तिथनं उठू देत नाही. आणि इकडे काव्या म्हणते की मी येते काकू. मानिनी काकू म्हणतात की आली तर तू आहेसच. त्या म्हणतात की आता गाठी सोडवल्याशिवाय जाऊ नकोस. आणि इकडे काव्य म्हणते की मी जरा चहा वगैरे करून आणते. मानिनी काकू म्हणतात की अगं बस. त्या म्हणतात की बस शांतपणे काव्या. आणि मानिनी काकू म्हणतात की मला बोलायचं आहे तुमच्या दोघांशी. आणि तेवढ्यात जीवाला खोकला येतात. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की तुम्ही दोघं. आणि ते दोघं सोबतच बोलतात की आता आमच्यात काहीच राहिलेलं नाहीये. आणि तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की मला विचारू तर द्या. त्या म्हणतात की विचारायच्या आतच. मानिनी काकू म्हणतात की तुमच्यात काही आहे का नाही हे विचारायचंच नाहीयेत मला. तेवढं तर मी ओळखते ना तुम्हाला. मानिनीताई म्हणतात की काव्याला पारच्या प्रेमात पडताना, जीवाला हळूहळू नंदिनीचं होत जाताना मी स्वतः पाहिलं आहे. मानिनीताई म्हणतात की तुमचा प्रवास मी सुद्धा बघितला आहे पोरांनो. इकडे मानिनीताई म्हणतात की आता मला जे सांगा ते मला माहित नाहीये. त्या म्हणतात की तुमचा भूतकाळ. इकडे हे दोघं एकमेकांकडे बघतात. मानिनीताई म्हणतात की हे बघा हा, आता टाळाटाळ बिलकुल करू नका. मानिनीताई म्हणतात की जे काही झालं होतं ते मन मोकळेपणाने मला सांगून टाका. मानिनीताई म्हणतात की असं म्हणतात ना की डॉक्टरला आणि वकिलावर सगळं काही आहे ते खरं सांगावं, तसंच या आईला विश्वासाने खरं काय आहे ते सांगून टाका ना. मानिनीताई दोघांनाही विचारतात कधी आणि कुठून सुरू झालं होतं हे सगळं. काव्या म्हणते की साधारणतः 1 वर्षापूर्वी आम्ही दोघं जण भेटलो होतो. आणि इकडे जीवा पण सांगतो की मी काव्याला प्रपोजही केलं होतं. आणि बघा इकडे जीवाला ते ऑकवर्ड फील होत असतं की त्याला हे बोलायचंच नसतं. तो म्हणतो की सोड नाही, आपण यावर का बोलत बसतोय. आणि बघा इकडे मानिनीताई जीवाला थांबवतात आणि म्हणतात की जीवा, ते म्हणतात की हे बघ, हे जे अवघडले पण आहेत ना ते संपायला हवं. आणि जीवा म्हणतो की आई हेच अवघडले पण लग्न झाल्यानंतर आमच्यात होतं. मानिनीताई म्हणतात की हो, पण ते संपायला हवं की नाही आणि मग त्यासाठी बोलायला पाहिजे. मानिनी काकू म्हणतात उद्या जाऊन नंदिनी पार्थ हे दोघंही तुम्हाला विचारणार आहे, तेव्हा काय कराल. बोलावं तर लागेलच ना. मानिनी काकू म्हणतात की जीवा, प्रॉब्लेमवर सोल्युशन तेव्हाच मिळतं जेव्हा आपण प्रॉब्लेमला फेस करतो. इकडे बघा आता मानिनीताईंनी त्याला थोडा दिलासा दिलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो की मी काव्याला प्रपोज केल्यानंतर आमचं अफेअर सुरू झालं. मानिनी काकू म्हणतात मग तेव्हाच तिला भेटवायला का नाही घेऊन आला घरी. इकडे मानिनी काकू जीवाला म्हणतात की बोल, पण जीवा शांत असतो. जीवा म्हणतो की ते. आणि इकडे काव्या म्हणते की कारण मीच त्याला नाही सांगितलं होतं. काव्या म्हणते की आम्ही असं ठरवलं होतं की जोपर्यंत जीवा सेटल होत नाही, तो त्याच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत घरी काहीही सांगायचं नाही. आणि जीवा म्हणतो की नंतर मग दादाचं स्थळही नंदिनीला जाईल हे आम्हाला माहीतच नव्हतं. जीवा म्हणतो की जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही दोघंही खूप खुश झालो होतो. आणि जीवा म्हणतो की मग आम्ही म्हटलं की अरे वा, एकदा यांचं लग्न झालं की पुढचा नंबर आमचाच असेल. जीवा म्हणतो की पण तसं नाही झालं. लग्नाच्या दिवशी तो सांगत होता की त्या लहान मुलीला मी हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि येताना रस्त्यात मला नंदिनीला कोणीतरी किडनॅप करताना दिसतं. आणि बघा प्रेक्षकांनो, हे असं झालेलं होतं. आणि इकडे बघा आता जीवा आणि यांनी हे सगळं व्हिज्युअलाइजही करून दाखवलेलं आहे. आणि जीवा म्हणतो की तिला सोडून लग्न मंडपात आणेपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि इकडे काव्या म्हणते की आमची वेळ चुकली काकू, लग्नात कोणाशीही काहीही बोलायची परिस्थितीच नव्हती. आणि काव्या म्हणते की मी बरेचदा जीवाला म्हणत आलीये की आपण हे सगळं सांगून टाकूयात, पण इथे मानिनी काकू म्हणतात की मग
काव्या म्हणते की पण तो शेवटपर्यंत नाही म्हणत आला. आणि काव्या म्हणते की मी बरेचदा जीवावर प्रेशर टाकलं आहेत काकू, आपण सांगून टाकूया, नाहीतर मी सगळ्यांना सांगून टाकेन. आणि इकडे जीवा म्हणतो की तेव्हा ही असंही म्हणाली होती की तुझ्या या छातीवरच्या टॅटू बद्दल मी अख्ख्या जगाला सांगेल. आणि मानिनी काकू म्हणतात की आणि मग तू त्यावर काय म्हणालास. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की मी असं म्हणालो की या जगात तू एकटीच काव्या नाहीयेस आणि तुझ्या एकटीच नाव काव्या नाहीयेत. मी सांगेल कोणीतरी दुसरी काव्य आहेत म्हणून. आणि मानिनी काकू म्हणतात, ओरडतात जीवाला आणि म्हणतात की जीवा हे संस्कार केलेत मी तुझ्यावर. आणि जेव्हा मानिनी काकू म्हणतात की अरे एखादी मुलगी तुझ्याकडे मदत मागते तर तू तिला असं ओलमडून लावलंस. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की खरं सांगू का, तुमचं हे सगळं ऐकून ना शहारा आलायत अंगावर. म्हणजे लग्नानंतर तुम्ही या घरी आलात तेव्हा तेव्हा तुमच्यात इतकं काही काही चालू असताना आणि याच्यातलं काहीच आमच्या नजरेला पडलं नाही. इकडे मानिनी काकू म्हणतात की काव्या तू अशी एकटीने कुडत बसलीस, गुदमरायला झालं असेल ना तुला. इकडे काव्या म्हणते की झाली घुसमट काकू, या सगळ्याबद्दल मी फक्त जीवाशी भांडत नव्हतेच, माझं मन सुद्धा माझ्या बुद्धीशी भांडत होतं. काव्या म्हणते की बुद्धी म्हणत होती झालं गेलं सगळं विसरून जा, पण मन मात्र मानत नव्हतं. इकडे काव्या म्हणते की काकू या सगळ्यात ऍक्च्युली जीवाचा एकट्याचा काहीच दोष नाहीये. माझं आणि पारचं लग्न झाल्यानंतर जीवा बोलायला आला होता माझ्याशी. आणि बघा प्रेक्षकांना तो सीन सुद्धा इथे विज्युअलाइज करून दाखवलेला आहे. जीवा म्हणतो की तुझं प्रेम आहेत ना माझ्यावर. इकडे काव्या म्हणते की खूप प्रेम आहे तुझ्यावरच, प्रेम आहेत माझं. हा जीवा म्हणतो की मी सांगेल ते करल. इकडे काव्या म्हणते की वाटेल ते कळेल. पण हा जीवा म्हणतो की काढून टाक हे मंगळसूत्र. इकडे जीवा म्हणतो की आमचं एकमेकांवर प्रेम आहे, काव्या आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही नाही मानत हे लग्न, आता जाऊया सगळ्यांसमोर आणि सांगून टाकू. आणि तेवढ्यात मानिनी काकू की म्हणतात की तेवढ्यात तू नाही म्हणाला असशील हो ना. आणि जीवा म्हणतो की मी हे सुद्धा मुद्दाम केलं नव्हतं, लग्नाच्या दिवशी काव्याला म्हणालो होतो आपण आपल्याबद्दल सगळ्यांना सांगूयात म्हणून, हवं तर मी सांगतो सगळ्यांना, पण तेव्हाची परिस्थिती अशी होती की काव्या त्या सगळ्याला तयारच नव्हती. आणि बघा जीवा म्हणतो की नंतरही मी मनाची तयारी केली होती सगळ्यांना सांगायची. मी घरी येऊन जेव्हा नंदिनीला पाहिलं आणि मी हे सगळं सांगितल्यानंतर नंदिनीने तिच्या जीवाचं बरं वाईट करायला नको, आणि तेव्हा काव्याच्या आईला पण हार्ट अटॅक आला होता आणि तशी परिस्थिती अजून कोणावरही येऊ नये म्हणून मी गप्प बसलो. आणि मानिनी काकू म्हणतात की आणि मग मानिनी काकू म्हणतात की मग हे सरलं कसं, की अचानक की हळूहळू सरत गेलं. बघा प्रेक्षकांनो इकडे त्या जीवाला आठवून ते गुदमरायला व्हायला लागतं. तो असा श्वासेचा सुस्कारा घेतो आणि बोलतो की नाही. आणि इकडे जीवा म्हणतो की शेवटी तो दिवस आलाच, मी माझ्या छातीवरचा काव्या नावाचा टॅटू जाळून टाकला, मग आमच्या भूतकाळाला पूर्ण विराम मिळाला. आणि बघा आता मानिनी काकूंच्या लक्षात येतं आणि त्या म्हणतात की म्हणजे जीवा तू, म्हणजे तुम्ही फार्म हाऊसवर तुला जी जखम झाली होती ती हे सगळं होतं. तेवढ्यात काव्या म्हणते की हो काकू. इकडे काव्या म्हणते की हो काकू, आम्ही आमच्या नात्याला क्लोजर दिला आणि परत मागे वळून कधीच बघितलं नाही. आणि नंतर जीवा म्हणतो की आम्ही हळूहळू आम्हाला जे मिळालंय ते तपासून बघितलं आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्हाला काय मिळालं ते. इकडे काव्य म्हणते की मला पार्थ देशमुख मिळालेत, अनकंडिशनल प्रेम करणारे, ग्रीन फ्लॅग. आता बघा प्रेक्षकांनो हा ग्रीन फ्लॅगचा नवीनच विषय आहे. आता मानिनी काकू म्हणतात की म्हणजे हिरवा झेंडा म्हणजे हे काय बोलतायत तुम्ही, असं मानिनी काकू विचारतात. आता जीवा म्हणतो की ग्रीन फ्लॅग म्हणजे नात्यातली ती व्यक्ती जी परफेक्ट असते, जी सगळं सहन करते, जी कायम आपल्याला प्रेफरन्स देते, जी तुम्हाला आवडेल तसंच वागते. आणि बघा इकडे मानिनी काकू म्हणतात की या ग्रीन फ्लॅगच्या विषयी किती चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्या डोक्यात. त्या म्हणतात एकतर कुठलीही व्यक्ती किंवा कुठलंही नातं परफेक्ट असं नसतंच, आणि दुसरं म्हणजे एखाद्या जोडप्यात एकच व्यक्ती सहन करते म्हणजे त्या दोघांमध्ये बरोबरीच नाहीये. एखाद्या जोडप्यात इक्वल उपयोग आहेत. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की जीवा तू म्हणतोय की ती ग्रीन फ्लॅग वाली व्यक्ती तुम्हाला प्रेफरन्स देते आहे का, असं एकाच व्यक्तीला का महत्व द्यायला हवं, तुम्ही कोण आहात मोठे अगदी टिकोजीराव, असं मानिनी काकू या दोघांना म्हणतात. त्या म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची ती ग्रीन फ्लॅग वाली व्यक्ती तुम्हाला कायम हवं तसंच वागणार आहेत आणि तुम्ही काय त्याचा फायदा घेणार. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे मानिनी काकू म्हणतात की
नाही कसं हो. आणि त्या म्हणतात की आत्ता कसं तुम्ही तेच केलं आहे. मानिनी काकू म्हणतात की आत्ता तुम्ही मला म्हणालात ना की नंदिनी तुझ्या आयुष्यातली आणि पार्थ तुझ्या आयुष्यातला ग्रीन फ्लॅग आहेत म्हणून. त्या प्रेक्षकांना खूप छान दोघांना समजून सांगतात आणि म्हणतात की तुम्हाला सांगू का, ग्रीन फ्लॅग व्यक्ती ती असते जी तुम्हाला समजून घेते, सांभाळून घेते, तुमच्यावर प्रेम करते, कायम तुमच्या सोबत राहते, तुमचं चुकलं तर तुमचा कान धरते, तुमचं कौतुक करण्यासाठी अक्षरशः स्वतःचा जीव ओवाळून टाकते. अशी ग्रीन फ्लॅग व्यक्ती अशी नंदिनी आणि पार्थ होते. आणि बघा इकडे जीवा मान डोलावतो, पण इकडे काव्या म्हणते की होते. ती म्हणते की 1 मिनिट होते म्हणजे. आणि इकडे काव्या म्हणते की नंदिनी काकू आमचे पार्टनर्स आता आम्हाला स्वीकारणार नाहीत का. मानिनी काकू म्हणतात की स्वीकारतील, नक्की स्वीकारतील, तुम्हाला ना थोडं थांबावं लागेल. मानिनी ताई म्हणतात की आता कसं तुम्ही मला सगळं मन मोकळ्यापणाने सांगून टाकलं ना. त्या म्हणतात की मलाही बरं वाटलं, आतून शांत वाटलं. तसंच त्या दोघांनाही सगळं कळेल ना तेव्हा त्यांनाही शांत वाटेल. त्या बघा प्रेक्षकांनो किती छान सांगतात दोघांना की थोडा वेळ जाईल पण तुम्ही तुमच्यातला विश्वास ढळू देऊ नका. कधी कधी ना नात्यांमध्ये लॉंग डिस्टन्सची ना अशी फेज येते, दुरावा येतो. कधी कधी ना तो दुरावा इतका जास्त होतो की मग आपल्याला प्रेमाची किंमत कळते. अर्थात तुमच्या बाबतीतला दुरावा लवकर मिटू दे हीच मी देवाकडे प्रार्थना करेल. आणि मानिनी काकू म्हणतात की त्यासाठी काहीतरी करावं लागेल. इकडे जीवा म्हणतो की आई काय म्हणजे काय करावं लागेल, आम्हाला ना आमच्या पार्टनर्सला गमवायचं नाहीयेत. इकडे काव्या बोलण्याच्या ओघात बोलून जाते की मी ना इतकी हडतूड केली आहे बोक्याला. आणि काव्या नंतर म्हणते की आय मीन देशमुखांना मला त्याची भरपाई करायची संधीच मिळाली नाहीये. इकडे मानिनी काकू म्हणतात तुम्ही दोघे जर लग्न झाल्यावर एकाच घरात राहत नसतात ना तर कदाचित ही परिस्थिती इतकी अवघड झालीच नसती. इकडे मानिनी काकू म्हणतात की पण असो जे झालं आपण ते बदलू शकत नाही. मानिनी काकू म्हणतात की तुम्हाला तुमच्या पार्टनर्सला गमवायचं नाहीयेत ना. त्या म्हणतात की मी आहेत ना, मी मदत करेल तुम्हाला. मानिनी काकू म्हणतात की तुम्ही तुमच्यातला विश्वास ढळू देऊ नका, प्रयत्न मात्र करत राहा. आणि बघा प्रेक्षकांनो हे दोघेही आपल्या पार्टनर्सवर खूप प्रेम करतात, त्यामुळे त्यांना असं थोडंसं मन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि ते म्हणतात की नाही सोडणार, त्यांना त्यांचे पार्टनर्स परत हवे आहेत म्हणून त्या उत्साहाने ते बोलत आहे. आणि इकडे मानिनी काकूंना हे ऐकून तर फारच छान वाटत असे, त्यांचा चेहरा सुद्धा आपल्याला प्रसन्न दिसतो. आणि बघा इकडे जीवा म्हणतो की काव्या नंदिनी कशी आहेस, ती ती नीट जेवतेस ना. इकडे जीवा म्हणतो की तू ना तिला एकटीला अजिबात सोडू नकोस, कायम तिच्या सोबत राहा ओके. आणि इकडे काव्या पण म्हणते की नाही सोडणार मी तिला एकटीला, कायम मी नंदिनी ताई सोबतच असेल, नको काळजी करूस. आणि इकडे काव्या सुद्धा जीवाला म्हणते की तू सुद्धा पार्थना एकटं पडू देऊ नकोस हा. काव्या म्हणतील की ते तुला लांब करतील पण तरीही तू हट्टाने त्यांच्या जवळच राहा. आणि इकडे काव्या म्हणते की चिडले ना तर एक काम कर, 10, 9, 8, 7, 6 असे उलटे आकडे मोत त्यांच्या समोर. आणि बघा हे सगळं ना मानिनी काकू ऐकत असतात की बघतात की बघा यांच्या पार्टनर्सवर किती प्रेम आहेत. हे दोघं जरी आधी एकमेकांसाठी होते पण आता हे एकमेकांच्या पार्टनरसाठी आहेत बघा प्रेक्षकांनो. आणि इकडे काव्या म्हणते की त्यांनी शिकवलेली ट्रिक आहे. इकडे काव्या म्हणते की बरं चला, बरं वाटलं इकडे येऊन तुमच्याशी बोलू. काव्या म्हणते की आता निघते, वाट बघत असतील घरी सगळे. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे काव्या मानिनी काकूंना भेटते आणि ती देवाच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि तिथे आपल्या रूम कडे जाते. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे हा जीवा सुद्धा थोडा हतबल असतो आणि मानिनी काकू त्याला एक फटका मारतात आणि म्हणतात की येडं पोरग. बघा प्रेक्षकांनो इकडे मानिनी ताईंना सुद्धा वाईट वाटतं आणि त्या जीवाला आपल्या जवळ घेता आणि दोघंही रडतात. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अजून पार्थचं आणि नंदिनीचं बोलणं काही संपलेलं नाहीयेत. पार्थ नंदिनीला म्हणतो की त्या बोलत होत्या की मला पार्थ व्हायचं आहे, जे तुम्ही केलं ते मला करायचंय. इकडे नंदिनी म्हणते की पार्थ प्लीज प्लीज तुम्ही ऍक्सेप्ट करा ना काव्याला. आणि इकडे पार्थ विचारतो की आणि तुम्ही. आणि इकडे नंदिनी म्हणते की मी नाही राहू शकत जीवांसोबत, त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी मला खूप खूप त्रास झाला, नुसता त्यांच्या आवाजात माझ्या मनाचं कोळं पडतं आणि त्याने सुद्धा खूप त्रास झाला मला, हजारो आठवणी आठवल्या. इकडे म्हणते की आता म्हणूनच मी ठरवलंय की, इकडे पार्थ म्हणतो की
तेवढ्यात नंदिनी सांगते की मी डिवोर्स फास्ट ट्रॅकवर करायचा ठरवला. आणि बघा प्रेक्षकांनो, हे पार्थला काही आवडलेलं नसतंच. आणि इकडे नंदिनी म्हटली की त्यासाठी मला जीवांना भेटवावं लागेल, मनवावं लागेल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो की तुम्हाला बायकांना कसं माहीत असतं की नक्की मला काय हवंय ते. इकडे पार्थ म्हणतो की आम्हा पुरुषांना असं चटकन कळत नाही. हे चांगलं आहे. तुम्हाला कसं बायकांना ना माहेर ससर अशी 2 घरं असतात. आणि पार्थ म्हणतो की म्हणजे सासरी काही झालं तरी लगेच तुम्ही माहेरी जाऊ शकता. आणि इकडे पार्थ म्हणतो की पण पुरुषांचं काय, घरात काही अप्रिय घडलं, मनाविरुद्ध घडलं तर पुरुषांनी जायचंच कुठे. इकडे पार्थला खूप वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो की आम्हाला दुसरं घरच नसतो. खरंच पार्थ म्हणतो की मला ना माझ्याच घरात जायची इच्छा होत नाहीये. आणि इकडे पार्थ म्हणतो की आमच्या म्हणजे माझ्या रूम मध्ये तर नाहीच नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता ही काव्या रूम मध्ये आलेली असते आणि ती सगळा रूम निहारते. आणि बघा इकडे ती ड्रेसिंग टेबल जवळ जाते आणि तिचा जो परफ्यूम आहेत ना तो सरळ करते. काय ते पडलेलं असतं ते सरळ करते. आणि बघा तिला ती क्रीम आठवते की तिच्या हातातनं ती क्रीम जास्त पडली असते. त्यामुळे ती कसं पार्थना ती क्रीम लावत असते ना ते आठवत असतं तिला आणि ते आठवून ती स्वतःच हसत असते. आणि बघा तो परफ्यूम सुद्धा तिला आठवतो. तो परफ्यूम हातात घेतो. तिच्या प्रत्येक गोष्टींशी पार्थचा संबंध असतो असंच आहेत ना, कारण ते एकमेकांसाठी नाही, एकमेकांसाठीच आहे. बघा तिला आठवतं की तो परफ्यूम ती पार्थच्या अंगाला लावते आणि त्याच्या मिठीत जाते. बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्य अभ्यास करत असते आणि इकडे पार्थ झोपलेला असतो आणि काव्याचं लक्ष जातं पार्थकडे. त्याला खूप थंडी वाजत असते आणि काव्याला आठवतं की आपण त्याच्या अंगावर ते ब्लँकेट ओढून टाकलं होतं. आणि तिला आठवतं की पार्थला आपण काय बोललो होतो की आजपासून आपण रूम पार्टनर्स. आणि बघा ती म्हणते की या खोलीने काव्याचा प्रवास बघितला आहे. या खोलीने त्यांना हसताना, रडताना, फिसकारताना, प्रेम करताना पाहिलंय. ही आमची खोली आहेत आणि आमचीच राहू देत. कसं ते माहित नाही, पण मी या खोलीत परत येईल, नक्की परत येईल. काव्या, काहीतरी विचार कर, हार मानू नकोस. हे लग्न आता तुलाच वाचवायचं आहे. आधीच्या पार्थना परत मिळवायचं आहे. मी मिळवणार, नक्की मिळवणार. काव्याने हे मनाशीच ठरवलेलं असतं प्रेक्षकांनो. बघा प्रेक्षकांनो, इथे आता तिला ते स्केच काढलेलं दिसतं आणि ते बघते तर काय, तिचं स्वतःच स्केच पार्थने काढलेलं असतं. आणि बघा काव्याने ठरवलेलंच असतं. आता ती म्हणते की देशमुख, मी तुमच्या आयुष्यात परत येणारच. आणि काव्या म्हणते की शब्द आहेत हा, काव्या पार्थ देशमुखचा. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. बघा प्रेक्षकांनो, तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं, काव्याने काय केलं पाहिजे किंवा नंदिनीने काय केलं पाहिजे, डिवोर्स घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, हे प्लीज कमेंट करून सांगा. आणि हो प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आता आपण बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि इकडे वसुआत्या म्हणतात की ती जी मांजर आहेत ना ती तुझे स्वप्न पूर्ण होऊ देईल असं वाटतंयस तुला. आणि बघा ती रम्या म्हणती, ती जर मांजर असेल ना तर ही रम्या आहे ना वाघीण आहे. ही रम्या म्हणते की आता तिला मी पाचच्या आसपास सुद्धा भटकू देणार नाहीत आई. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही नंदिनी ना फोटो बघत असते आणि तिच्याकडनं आहे ना चुकून त्या एका फोटोला लाईक होऊन जातं आणि ती नंतर स्वतःच घाबरते आणि म्हणते की अरे अरे हे काय झालं. आणि इकडे जीवा म्हणतो की अरे हे तिने खरंच लाईक केलंय. आणि इकडे काव्या लगेच नंदिनी लगेच जीवाला फोन करते आणि म्हणते की हे बघा, मी तो फोटो ठरवून लाईक केलेला नाहीये, जे काही झालं ते चुकून झालं. आणि इकडे जीवा म्हणतो की आठवण येत असेल म्हणूनच तर तू आपले फोटो बघत बसले असतील ना. आणि बघा प्रेक्षकांनो, आता बघा इथे याला एक पाऊल उचलण्याची संधी तर मिळाली आहे. आता बघू उद्याच्या भागात नक्की काय होणार आहेत ते. प्रेक्षकांनो, मी तर खूप आता इंटरेस्टिंग आहेत की पुढे काय होणार आहेत ते. तुम्ही पण असेच इंटरेस्टेड आहात तर कमेंट करायला विसरू नका आता. आणि हो प्रेक्षकांनो, आपण आता उद्या पुन्हा भेटू या चॅनलच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.